नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. पाठराखीण या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता सुलोक्षणा रडत असते आणि ती प्राजक्ताला म्हणते की प्राजक्ता तूच मला सांग, एक आई मात्र आपल्या मुलाला रियागमध्ये कसं पाठवू शकते? मी त्याला बरं होण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि मी जर त्याच्या भल्याचा विचार करत आहे तर काही गुन्हा करते का? सांग ना प्राजक्ता, माझं काही चुकतं का? सगळेजण मात्र ऐकत असतात. अंबिकाचे डोळे भरून येतात. अंबिकाला मात्र आता सुलोक्षणाचं दुःख काही बघवत नसतं आणि सुलोक्षणा सुद्धा रडत असते आणि त्याहून प्राजक्ताला वाईट वाटतं. ती सुद्धा आता रडत असते. तेव्हा सुलोक्षणा पुढे म्हणते की तुम्हाला जर वाटत असेल की मी माझ्या मुलाच्या भल्याचा विचार करते आणि त्यात काही गुन्हा होत असेल तर मग हो, मी गुन्हा केलेला आहे मी गुन्हेगार, असे आता सुलोक्षणा म्हणते. त्यामुळे मला हवी ती शिक्षा द्या तुम्ही. तर आरव हे सर्व ऐकत असतो. त्याला आता वाईट वाटतं आणि तेवढ्याच सुलोक्षणा मात्र आता रडत आहे. तर अंबिकेला तिची अवस्था बघून खूप रडू येतं. सगुणाचे सुद्धा डोळे भरून येतात. त्यानंतर सुलोक्षणा पुढे म्हणते की आज माझ्या मुलाच्या भवितव्यावर प्रश्न उभा राहिलेला आहे. राहून माझ्या मनामध्ये एकच प्रश्न येत आहे, माझ्या आलोकशी लग्न कोण करेल आता? तेवढे श्रेयश म्हणतो की सॉरी मोठी आई, मी जे काही बोलतो, कारण जर एखाद्या मुलामध्ये इतके दोष असतील तर त्याच्याशी कोण लग्न करणार आहे बरं? तेवढ्यात मात्र आता सुलोक्षणा श्रेयशकडे पाहत असते. सगळेजण बघतात. तर सुलोक्षणा म्हणते की श्रेयश हे बघ, अरे तुला फक्त आलोकमधील आता दोष दिसतात, पण मला मात्र माझा आलोक 5 वर्षाचा दिसतोय. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आई आई करत माझ्या मागे फिरायचा. तेव्हा मात्र सुलोक्षणा हे सर्व सांगत असताना तिच्या डोळ्यात पाणी येत असतं. तर आलोक इकडे बाहेर खूप पाऊस सुरू असतो आणि त्या पावसामध्ये आता रोडने फिरत असतो. आता गाड्या जोरजोराने मात्र हॉर्न वाजवत असतात. त्याचा सुद्धा त्याला आता त्रास होतो. तो आपल्या कानामध्ये बोट घालतो आणि आता अगदी तेथून जात असतो आणि कान मात्र त्याने पूर्णपणे दाबून त्याला जे काही आता रूममध्ये घडलेलं आहे, जेव्हा त्या पार्टीमध्ये कर्कश आवाजाने त्याला त्रास झालेला आहे, ते सर्व त्याला आता पुन्हा आठवायला सुरुवात होते. आणि जेव्हा तो दरवाजा उघडायला जातो तेव्हा दरवाजा बंद असतो. हे सर्व त्याला आणखीनच आठवून त्रास होतोय. त्यानंतर इकडे सुलोक्षणा रडतच म्हणते की तुम्हाला असं वाटतं की मी आलोकला जगापासून लपवलं, परंतु आता हे असं आहे की हे जग मी आलोकपासून लपून ठेवलं होतं, कारण तो जर या जगामध्ये गेला असता तर तो ते सहन करू शकला नसता. हे एक आई म्हणून मला समजत होतं. मग आणखीन तुम्हाला माझ्याकडून काय असं अपेक्षित होतं की जर आलोकला असंच आता जगामध्ये बाहेर असं जाऊन दिलं असतं तर आता त्याच्या अँगल इश्यूमुळे मात्र बाहेर जे काही घडलं असतं आणि त्याच्या हातून जर एखादा गुन्हा घडला असता तर त्याला पोलिसांच्या हवाली करावं लागलं असतं. एक आई म्हणून मी माझ्या मुलाला प्रोटेक्ट करत होते, यात माझी काही चूक होती का? पण हे बघा, माझे सगळे काही प्रयत्न हे व्यर्थ होते, कारण जे काही आज घडलं होतं त्यात एक आई म्हणून मी अपयशी ठरले होते, एक आई म्हणून मी खरंच हरले होते. आणि तेवढ्यात हे सर्व काही ऐकल्यानंतर प्राजक्ता फार रडत आहे आणि रडता रडता मात्र ती लगेच आता सुलोक्षणाचे पाय धरते आणि म्हणते की मॅम मी चुकले. तेव्हा आता सुलोक्षणा म्हणते की प्राजक्ता अगं असं काय करतेस तू, कशाला माझ्या पाया पडतेस? आणि तेवढ्यात प्राजक्ता आता रडतच असते आणि म्हणते की नाही मॅम, माझ्याकडून फार मोठी चूक झाली. मीच मात्र आलोक सरांना बाहेर काढली. मी त्यांना रूममधून बाहेर येण्यापासून त्यांना थांबवण्यासाठी काहीतरी करायला हवं होतं. तेव्हा आता मॅम खरंच सॉरी, माझं चुकलं. म्हणून मात्र आता ती खूप रडत असते. तेव्हा सुलोक्षणा तिला म्हणते की अगं प्राजक्ता नाही, तुझं काही चूक नाही, उठ बाळा. तेव्हा आता प्राजक्ता ऐकायला तयारच नसते. ती म्हणते की माझ्यामुळेच तुम्हाला त्रास झाला आणि सॉरी मॅम, खरंच मी चुकले, मला माफ करा. आणि हे बघा मॅम, जे काही घडून गेलेलं आहे ते बदलता नाही येणार, पण यातून सगळं काही सावरण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी माझ्याकडून तुम्हाला जी काही मदत लागेल ते सगळं काही सांगा प्लीज. तेव्हा मात्र आता सुलोक्षणा तिच्या डोक्यावर हात ठेवते. आरव हे सगळं बघत असतो. त्याला सुद्धा खूप वाईट वाटतं. तेव्हा लगेच आता प्राजक्ता रडतच म्हणते की माझ्यामुळे ही बदलणारी जी परिस्थिती आहे ती बदलण्यासाठी मात्र मी काही पण करायला तयार आहे, मला काही पण सांगा, मी सगळं काही करायला तयार आहे. तेव्हा सुलोक्षणा मात्र आता प्राजक्ताला हाताला धरते आणि तिला उठवत असते. तेवढ्यात लगेच आता ही प्रीती रागानेच येते आणि प्राजक्ताला म्हणते की बस कर, तुझी ही नाटकं आहे ना ती बस कर. अगोदर मात्र सगळा काही आगाऊपणा करायचा आणि मग ही नाटकं करायची. मोठ्यांच्या मनाचा मोठेपणा आहे म्हणून त्यांनी सगळा काही दोष आपल्यावर घेतलेला आहे, परंतु आता मात्र सगळ्याची दोषी आहे ती तू फक्त, आणि तूच हे सर्व केलेलं आहे आणि हे जे काही घडलेलं आहे ते सगळं तुझ्यामुळे घडत आहे प्राजक्ता. आलोक भाऊजी जर बाहेर आले नसते तर हे सगळं घडलंच नसतं. तुझ्या एका चुकीची जी काही शिक्षा आहे ती सगळी माझ्या कुटुंबाला भोगावी लागते. आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे माझ्या समर आणि समेर्याचं जे काही भविष्य आहे ते सुद्धा असंच अंधारात जाणार आहे. आणि हे बघ मूर्ख मुली, अगं बघत काय उभी राहिलीस, चल निघ इथून, आत्ताच्या आत्ता निघ, मी तुला निघ म्हटले ना. तेव्हा मात्र आता ही तृप्ती प्राजक्ताचा फारच अपमान करत असते.
आणि तिला म्हणजे बाहेर जायला सांगते. आणि त्याच वेळेस आता प्रीती रागाने मात्र आता ही प्राजक्ताच्या हाताला धरते आणि तिला ढकलत ढकलत बाहेर दरवाजाच्या बाहेर ढकलून देते. तेव्हा आता प्राजक्ताला फार वाईट वाटतं आणि सुलक्षणा सुद्धा प्रीतीला काहीच म्हणत नाही, कारण शेवटी आता सुलक्षणाच्या मनासारखं सगळं घडलेलं आहे. आणि हे अंबिकाला वाईट वाटतं, कारण प्राजक्तावर आज जी काही वेळ आलेली आहे ती खरंच यायला नको, म्हणून मात्र आता खूप वाईट घडलेलं आहे. सुलक्षणा मात्र आता स्वतःशी हसत असते. आणि त्यानंतर आता इकडे आलोक मात्र हा रोडने धावत असतो. समोरून गाड्या येत असतात, त्याला भीती सुद्धा वाटत असते, कारण जोरजोराने मात्र आता हॉर्न वाजवला जात आहे. सारखा घाबरलेला असतो. घरामध्ये आग जी रूम मध्ये लागलेली असते तिला सुद्धा घाबरलेला आहे. आणि ह्या ओढणी जी काही आता ही प्राजक्ताच्या अंगावर पडलेली आहे ते सुद्धा मात्र आता त्याला आठवतं. हे सगळं आठवत आता बाहेर पावसामध्ये भिजत मात्र तो रोडने येत असतो. त्यानंतर आता इकडे मात्र घरी वैद्यभाऊ वाट बघत आहे की कमाल झाली, एव्हाना प्राजू आणि कौतुक घरी यायला हवे होते. किती वेळ झाला अजूनपर्यंत काही तपास नाही. चारुलता म्हणते की येतील, तुम्ही काही काळजी करू नका. तृप्ती फोन लावण्याचा प्रयत्न करत आहे पण फोन काही लागत नसतं, उचलत नसतं. आणि एवढ्यात आता भाग्यसुद्धा खूप टेन्शनमध्ये आलेली आहे. काय करावा की कुठे गेली असेल. आता प्राजक्तसुद्धा अजूनपर्यंत आली नाही आणि कौतुक दादासुद्धा. आणि आता भाग्य म्हणते की प्राजूला 1000 वेळेस सांगितलं की जाताना फोन घेऊन जात जा, परंतु ती कायम फोन घरी ठेवून जाते. आणि किती वेळेस सांगितलं. आणि तर तृप्ती म्हणते की हो ना, कौतुकसुद्धा अजूनपर्यंत फोन काही उचलत नाही. आणि तेवढ्यात भाग्य म्हणते की हे बघा बाबा, मी सूर्यवंशीच्या घरी जाते, गाडीची चावी कुठे आहे. आणि तेवढ्यात आजी आणि चारुलता रागानेच बघत असते. तेवढ्यात आजी आता रागानेच उठते, आता भाग्याचा हात धरते आणि म्हणते की काय ग, तुला वेड लागलेला आहे का. अगं तुझ्या अंगाला हळद लागलेली आहे आणि तू कुठे निघालीस. अगं तू कुठेही बाहेर जायचं नसतं आणि जायचंच नाही. त्यावरती आता भाग्य म्हणते की आई पण प्राजूचं काय. प्राजू तर लगेच आजी म्हणते की अगं तिला कळत नाही का, तू कशाला तिचा विचार करते. आणि मी तुला सांगते की तू कुठेही बाहेर जायचं नाही, कळलं ना तुला. आता हळद लागलेली आहे त्यामुळे तुला बाहेर जाता येणार नाही. तेवढ्यात चारुलता म्हणते की हे बघ भाग्य, अगं ती सांगून गेलेली आहे की सूर्यवंशीच्या घरी पार्टी आहे म्हणून. तेव्हा आता वैद्यभाऊ म्हणतात की अगं पण प्राजूला इतका उशीर होत नसतो कधी. तेव्हा आता चारुलता म्हणते की हे बघा तुम्ही इतकी काळजी करू नका, कारण उशीर जर झाला तर ह्या सुलक्षणा ताई मात्र गाडी पाठवत असतात, त्यामुळे तुम्ही इतकी काळजी करूच नका. आणि तेवढ्यात आता वैद्यभाऊ म्हणतात की अगं तृप्ती पण कौतुकचं काय, कौतुक कुठे गेलेला आहे. त्यावरती आता तृप्ती आपल्या मनात विचार करत आहे की आता कधीही कौतुक इतक्या उशिरापर्यंत बाहेर राहत नसतो, नक्की तो कुठे गेला असेल. कौतुकने काही घोळ तर घालून ठेवला नसेल ना, असे विचार तिच्या मनामध्ये यायला सुरुवात होते. म्हणून वैद्यभाऊ जे काही विचारत आहे त्याकडे तृप्तीचं लक्षच नसतं. तेवढ्यात आजी आता तृप्तीला म्हणते की ए चोंबडे, अगं लक्ष कुठे आहे तुझं, जावई बापू तुला काहीतरी विचारतात. तेवढ्यात आता तृप्ती हसून घेण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते की हो हो हो, त्याने मला सांगितलं होतं पण ह्या सगळ्यामध्ये मी विसरूनच गेले. आणि भाग्याचे जे काही आता ही लग्नाची धावपळ सुरू होती, मेहंदीचे कार्यक्रम होतात, त्या सगळ्यामध्ये त्याचं ऑफिसमधील काम आहे तर ते राहूनच गेलं. आणि उद्या तर लग्न आहे, मग उद्याचं काम मात्र तो आता पेंडिंग काम असेल ते पूर्ण करत असेल, म्हणून तो बिचारा आता ऑफिसमध्ये ओव्हर टाइम करत आहे. तेव्हा मात्र आता वैद्यभाऊ म्हणतात की अगं मग हे अगोदर सांगायला नको होतं का. आणि तेवढ्यात मात्र आता तृप्ती मुद्दाम सॉरी बोलते. तर चारुलता म्हणते की झालं ना तुमचं आता समाधान, मग चला झोपायला, सकाळी एकतर लवकर उठायचं आहे. तेव्हा आता वैद्यभाऊ म्हणतात की ठीक आहे. आणि तृप्ती ते दोघं आल्यानंतर मला नक्की सांग. तेव्हा आता लगेच म्हणजे चारुलता म्हणते की हो ठीक आहे, मी आता आतमध्ये जाते. आणि आईला म्हणते की आई तू झोप, आता खूप धावपळ झालेली आहे. आजी म्हणते की अगं तू पण आता झोप, कारण तुझी धावपळ झालेली आहे. एकतर उद्या तुला खूप काम आहेत आणि तुला आता सकाळी सुद्धा लवकर उठायचं आहे, माझी काळजी काही करू नकोस. तेव्हा चारुलता म्हणते की बरं ठीक आहे आई. खुश होता तर चारुलता सुद्धा झोपायला जाते. भाग्याला मात्र प्राजूची काळजी लागलेली असते. अजूनपर्यंत प्राजू का आली नसेल, सारखी ती आता लक्ष ठेवूनच असते की प्राजू केव्हा येते. तेव्हा आजी लगेच भाग्याला म्हणते की अगं तू का अजूनपर्यंत उभी आहेस, जा ना, तुला सकाळी आता उद्याची तयारी करायची आहे, सगळं काही आता आवरायचं आहे, मग जा लवकरात लवकर, अगं तयारी कर. तेव्हा आता भाग्या तिचं मन नसताना सुद्धा आतमध्ये जाते. तर आजी आता तृप्तीला म्हणते की नवरा येईपर्यंत जागं राहायचं, नाहीतर तू तर घोरायला लागशील. नवरा आल्यानंतर त्याला गरम गरम जेवायला वाढायचं. बिचारा खरंच किती दमून येतो, किती काम करतो. तृप्ती फक्त आता हावभाव करत असते, तोंड अगस इकडे तिकडे करते, हसते. काय आजी तिला म्हणत असते की तुझं तर मात्र बरं आहे, नट्टाफट्टा करायचा आणि बाहुलीसारखं इकडे तिकडे फक्त फिरायचं, कामधंदा वगैरे काही नको, नीट काळजी घे आणि जागी राहा. तेव्हा आता तृप्ती म्हणते की अंधार झालेला आहे आणि लवकर घरी जा. तर आजी म्हणते की हो ना, तुला तर बरीच काळजी आहे माझी. तेव्हा लगेच आता तृप्ती म्हणते की हो ना, खूपच
खूपच काळजी आहे. आजी लगेच आता तेवढ्यात निघून जाते. त्यानंतर मात्र आता इकडे ह्या जे काही हा भाई आहे तर त्या भाईच्या गुंडांनी आणि भाईने आता कौत्सुभला पकडून आणलेलं असतं आणि कौत्सुभला आता बांधून ठेवलेलं असतं आणि त्याला ते खूप मारत असतात. कौत्सुभ बिचारा आता सगळे काही पैसे त्यांचे काही फेडायला म्हणजे तयार नसतो. त्यांचे सगळे काही पैसे बुडालेले असतात आणि आता हा मार खात असतो. आणि तेवढ्यात मात्र आता तृप्ती कॉल करते. तृप्तीने कॉल केल्यानंतर मात्र आता तृप्ती म्हणते की कौत्सुभ, अरे तू कुठे आहे? मी केव्हाची तुला कॉल करते, तू कॉलसुद्धा उचलत नाही. अरे तू कुठे आहे? अजूनपर्यंत किती उशीर झाला घरी नाही तू. आणि तेवढ्यात आता कौत्सुभ रडतच म्हणतो की तृप्ती मला वाचव. हे लोकांनी मला बांधून ठेवलेलं आहे. काही कर पण मला वाचव. आणि जोपर्यंत मात्र ह्या लोकांना त्यांचे पैसे भेटत नाही तोपर्यंत ही लोक मला सोडणार नाही. प्लीज मला वाचव. तेव्हा तर तृप्तीला काही कळत नसतं की नक्की कौत्सुभ काय म्हणतो, कोण लोक आहेत आणि त्यांनी का बांधून ठेवलं असेल. तेव्हा तृप्ती विचारते की अरे कौत्सुभ तू काय बोलतो, नक्की ती लोक आहेत तरी कोण आणि तुला का बांधून ठेवलं त्यांनी. कौत्सुभ रडत असतो. कौत्सुभ म्हणतो की काही कर परंतु तृप्ती मला वाचव, मला इथून सोडव. मला खरंच आता मी घाबरलो. या लोकांनी मला खूप मारलेलं आहे. म्हणून आता तो रडत आणि मोठ्या आवाजात आता बोलत असतो आणि त्या माणसाने कौत्सुभच्या कानाला फोन लावलेला आहे. तृप्ती विचारत असते की अरे तुला कोठे ठेवलेलं आहे आणि कोण आहेत ती लोक. कौत्सुभ म्हणतो की ते सगळं जाऊन दे, तू हे काम कर, तू अगोदर पैशांची व्यवस्था कर. यांना 20 लाखांची गरज आहे. त्यांचे 20 लाख रुपये मला द्यायचे आहेत आणि त्यांनी मला बांधून ठेवलेलं आहे. तू पैशाची काहीतरी अरेंजमेंट कर. तेव्हा आता कौत्सुभ हे सगळं घाबरतच बोलत असतो. तृप्तीला हे ऐकून धक्का बसतो आणि शेवटी मात्र आता त्या भाईचे गुंड हा फोन कट करतात आणि लगेच आता हा भाई अगदी कौत्सुभकडे पाहत असतो आणि हसत असतो. 20 लाख ऐकल्यानंतर तृप्तीला धक्काच बसतो. तृप्ती म्हणते की काय बोलतो कौत्सुभ, 20 लाख रुपये. आणि तेवढ्यात फोन कट झालेला असतो. त्यावरती तृप्ती म्हणते की हॅलो अरे ऐक ना. आणि तेवढ्यात आता तृप्तीला धक्का बसतो. तृप्ती खूप घाबरते. फोन कट झालेला असतं. ती हॅलो करते आणि तेवढ्यात मात्र आता ती बाहेर येते. कारण आता इतके पैसे कुठून द्यायचे, 20 लाख रुपये. आणि आता हा भाई मात्र अगदी समोर बसलेला आहे. कौत्सुभ त्याला बघून खूप घाबरत असतो कारण कौत्सुभची अवस्थाच मात्र त्यांनी आज तशी केलेली आहे. तृप्ती मात्र आता घाबरून जाते की इतके पैसे कुठून आणायचे म्हणून ती कपाट उचकते. ती कपाटामध्ये जे काही तिचे दागिने वगैरे आहे तर ते दागिने वगैरे ती बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते. आता पैशाचा एक डब्बा आहे तर तो बाहेर काढते आणि त्यातील जे काही पैसे आहे तर ते पैसे मोजत असते. ते तर फक्त 21-22 हजार असतात. तेव्हा आता तृप्तीला खूप टेन्शन येतं की इतके सगळे पैसे 20 लाख रुपये कुठून आणायचे. ती आता रडत असते. आता काय करू, बाबांकडे पैसे मागू का? एकतर लग्न घर आहे, त्यांच्याकडे नक्कीच इतके पैसे असतीलच. आता काय करू आणि त्यांनाही पैसे म्हणजे मागू कमी, कारण एकतर आता तो त्यांचा मुलगा आहे आणि मुलासाठी नक्की ते पैसे देतील. म्हणून तृप्ती आता रडतच बाबांकडे येणार असते. आणि तेवढ्यात आता वैद्यभाऊ हे आपल्या रूम मध्ये आहेत आणि तेवढ्यात चारुलता तेथे येते. आणि आता ही चारुलता आणि वैद्यभाऊ यांना लग्नाचा खर्च कसा काय पेंडिंग आहे तर तो त्यांचा विषय सुरू असतो. आता वैद्यभाऊ सांगत असतात की सोनाराला काही आता मी पेंडेल परत करत आलो आणि त्याला सुद्धा आता काही 10 दिवसानंतर पैसे वगैरे द्यायचे आहेत आणि काही सुवर्णताईंना सुद्धा पैसे आता उद्या लग्नाच्या दिवशी द्यायचे आहेत, असं त्यांचं आता सुरू असतं. चारुलताला ते सांगत असतात आणि तेवढ्यात तृप्ती मात्र खिडकीतून आता त्यांचं हे बोलणं ऐकते. तेव्हा चारुलता म्हणत असते की होते नव्हते ते सगळे काही पैसे काढून आणलेत आणि ते पैसे तिथे बेडवर ठेवलेले असतात. तर वैद्यभाऊ म्हणतात की अगं चारू, पण इतके पैसे खरंच नाही पुरणार. तेव्हा आता वैद्यभाऊ म्हणतात की होते नव्हते तेवढे सगळे पैसे आणलेले आहेत. तर चारुलता म्हणते की आता काय करायचं, इतके पैसे तर पुरणार नाहीत, मग उद्याचं काय, उद्या लग्नामध्ये काय करायचं. आणि तेवढ्यात तृप्ती मात्र आता हे सर्व बघून ऐकत असते. आणि आता वैद्यभाऊ कपाटामधून आता कोणती तरी फाईल घेतात आणि त्या फाईलमध्ये घराचे कागदपत्र असतात. तर ते त्याच्याकडे पाहत असतात. तर चारुलता म्हणते की हे काय आहे. त्यावरती आता वैद्यभाऊ म्हणतात की हे घराचे कागदपत्र आहेत. त्यावरती चारुलता म्हणते की काय घराचे कागदपत्र आणि ते कशासाठी. तर वैद्यभाऊ म्हणतात की आता इतके सगळे पैसे कुठून आणायचेत. तृप्ती मात्र हे सर्व काही ऐकत असते आणि बघत असते. चारुलता म्हणते की हे बघा, मी तुम्हाला सांगून ठेवते, घर गहाण वगैरे ठेवायचं नाही आणि मी माझ्या आईला बोलू का असं विचारते. तेव्हा आता बाबा म्हणतात की नको, अगं हे बघ चारुलता, त्यांच्या रिटायरमेंटचे ते पैसे आहेत आणि त्यांना ते कधीही उपयोगी पडतील, त्यामुळे त्यांचे पैसे आपण मागायला नकोत आणि त्यांचे पैसे आपण घ्यायचेच नाही. तेव्हा आता चारुलताला राग येतो. चारुलता जोरात ओरडते की आता तुम्हाला आईचे सुद्धा पैसे नकोत, प्राजक्ताचे पैसे नकोत, मग नक्की घर गहाण ठेवायचं कशासाठी. घर गहाण ठेवून हे सर्व आता करायचं का तुम्हाला. कुणाचं काही ऐकून घ्यायला तयारच नसतात. आणि तेवढ्यात वैद्यभाऊ म्हणतात की हे बघ अगं चारुलता, घर गहाण ठेवण्याशिवाय कोणताही पर्याय आपल्याकडे राहिलेला नाही. ती आता हे सर्व काही ऐकते तर तिला धक्काच बसतो. तृप्तीला आता हे सर्व काही ऐकल्यानंतर धक्काच बसतो. तेव्हा ती आता म्हणते की देव करो आणि असं व्हायला नको.
आता मात्र हे तर मुलीच्या लग्नासाठी घरसुद्धा गहाण ठेवायला निघालेत आणि जर आता घर विकलं गेलं, घर यांनी जर गहाण ठेवलं तर आता आमच्यावर जर वेळ आली तर आम्ही कुठे जायचं, कुठे राहायचं. आणि आता मला समजत आहे की यांच्याकडून कोणतीही मदत आपल्याला नाही होणार आणि हे कसलं काय करतात, त्यामुळे आता मलाच काहीतरी पैशाची सोय करावी लागेल. त्यानंतर मात्र आता इकडे भाग्या खूप टेन्शन मध्ये आलेली असते. ती विचार करते की प्राजू नक्की असं काय करते. एकतर आमच्या दोघीमध्ये एकच फोन आहे आणि तरी सुद्धा हिला मी किती वेळेस सांगितलं की फोन जाताना घेऊन जात जा, पण तरी सुद्धा ही फोन का घेऊन जात नसेल. आणि जर मला इमर्जन्सी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर प्राजूने मात्र मला आता हा कॉन्टॅक्ट दिलेला आहे. हे मात्र भाग्याच्या लक्षात येतं आणि भाग्य म्हणून आता प्राजूचा कॉन्टॅक्ट होण्यासाठी त्या नंबरवर कॉल करण्याचं ठरवते. म्हणून मात्र ती आता तृप्तीला कॉल करते आणि तृप्ती आता फोन उचलते. तर भाग्य म्हणते की हॅलो, सूर्यवंशीचं घर आहे का विचारते. तेव्हा आता तृप्ती म्हणते की हो सूर्यवंशीचंच घर आहे, पण कोण बोलत आहे. भाग्य म्हणते तुमच्याकडे ट्युशन घेण्यासाठी प्राजक्त येते ना, तर तिची बहीण बोलत आहे असं म्हणते. सॉरी, खरंच खूप लेट फोन केला, परंतु प्राजक्ता फोन उचलत नाही आणि ती अजूनपर्यंत घरी नाही आलेली म्हणून मी फोन केला आणि या नंबरवर मी कॉल केला, ती तिकडे आहे का आणि ती तर तुमच्याकडे पार्टीला आली होती असं मात्र आता भाग्य विचारत असते. आणि तृप्तीला तर आता आनंदच होतो. तेव्हा आता तृप्ती म्हणते की हो प्राजक्ता आली होती इकडे आणि आता ती इकडे नाही, ती निघून गेली. ऍक्च्युली ती पार्टीमध्ये आली होती आणि मोठे दिवे लावून ती निघून गेली आणि ऍक्च्युली पार्टी संपली, म्हणजे ती प्राजक्ताच ही पार्टी संपून गेली आणि ह्या प्राजक्ताने आज मला संपून टाकलेला आहे, म्हणजे आमच्या अख्ख्या सूर्यवंशीला. तेव्हा मात्र आता भाग्याला टेन्शन येतं की म्हणजे प्राजक्ता तिकडून निघालेली आहे आणि ती अजूनपर्यंत घरी का आली नसेल. त्यानंतर आता इकडे सुलोक्षणा पार्टीमध्ये जो काही घडलेला आहे ते सगळं काही आता मोबाईलमध्ये आता सोशल मीडियावर पाहत असते. कारण आता पार्टीमध्ये जो गोंधळ झालेला आहे तो सगळीकडे व्हायरल झालेली असते ती न्यूज. आणि आता हे सगळं काही बघून मात्र सुलोक्षणा आता हँग होते. खूप मोठा आता फटका बसण्याची शक्यता ह्या सूर्यवंशीच्या बिझनेसला आहे असं सगळं काही आता न्यूजमध्ये सांगितलं जात असतं. आणि तेवढ्यात सुलोक्षणा हे सर्व काही पाहते आणि आरव तेथे येतो. आरव हे सर्व काही बघत असतो. तेव्हा मात्र आता लगेच सुलोक्षणा मनात म्हणत असते की आता मी आलोकच्या लग्नासाठी इतका मोठा धोका पत्करला, परंतु जे मनात आहे तर ते आता घडायला हवं. आलोक आणि प्राजक्ताचं लग्न व्हायला हवं. आणि तेवढ्यात आरव म्हणतो की मम्मा, तर लगेच आता सुलोक्षणा म्हणते की बरं झालं अरे तू आलास, कारण आलोकचे जे काही आता हे व्हिडिओज वगैरे आहे ते सगळं काही मात्र आता सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहे आणि व्हायरल झाल्यामुळे आता खूप बदनामी होईल. त्यामुळे किती काही झालं तरी शेवटी हे व्हिडिओज थांबले पाहिजे आणि ते संपादक माझ्या ओळखीचे आहे, मी बोलेल त्यांच्याशी. तेव्हा मात्र आता आरव हे सगळं काही ऐकतो. काही झाले तरी आता आलोकची शेवटी बदनामी थांबायलाच हवी. आता आरव मात्र खूप रडत असतो, त्याला खूप वाईट वाटलेलं असतं. आणि आता सुलोक्षणा सुद्धा त्याच्या मिठीतून घट्ट मिठी मारते आणि म्हणते की हे बघ आरव बाबा, तू काही टेन्शन घेऊ नकोस, मला तुझी काळजी नाही, मला फक्त आलोकची काळजी आहे, आपल्या बिझनेसची सुद्धा मला काळजी नाही. आता आरव आता सुलोक्षणाला धरतो, तिला खाली बसवतो. तो तिच्या मांडीवर डोकं ठेवून आता खाली बसतो आणि खूप रडत असतो. आरव आता मांडीवर डोकं ठेवून म्हणतो की हे बघ अगं आई, मम्मा, म्हणजे जे काही बिझनेसचं नुकसान आहे ते गेलं खड्ड्यात, त्यासाठी इथे नाही आलो आणि हे बघ मम्मा, मी तुझी माफी मागायला इथे आलो. त्यानंतर मात्र आता इकडे तृप्ती ही बॅग वगैरे घेते आणि गुपचूप मात्र आता कौस्तुभला सोडायला काहीतरी पैशाची तयारी करायला ती बाहेर जायला निघते. दरवाजा उघडते तोच लगेच आता प्राजक्ता दरवाजामध्ये उभी असते. आता प्राजक्ता तृप्तीकडे पाहते. तृप्ती घाबरूनच जाते. तृप्तीला पूर्णपणे घाम वगैरे फुटलेला असतो आणि आता प्राजक्ता म्हणते की वहिनी. तृप्ती लगेच आता रडायला सुरुवात करते. तेव्हा मात्र आता प्राजक्ता विचारते की वहिनी काय झालं. तर तृप्ती रडतच मात्र प्राजक्ताला घट्ट मिठी मारते आणि तिच्या मिठीत येऊन आता खूप रडत असते. तेव्हा प्राजक्ताला काही कळत नसतं. ती तृप्तीला म्हणते की वहिनी काय झालं. आणि तेवढ्यात आता तृप्ती प्राजक्ताला घेऊन बाहेर येते. प्राजक्ता विचारते की वहिनी अगं काय झालं सांग ना. तेवढ्यात तृप्ती रडतच म्हणते की अगं ते लोक मात्र कौस्तुभचा जीव घेतील. हे ऐकल्यानंतर आता प्राजक्ताला फार मोठा धक्का बसतो. प्राजक्ता म्हणते की काय झालं दादाला. तेव्हा आता तृप्ती रडतच म्हणते की अगं प्राजू, पैशासाठी मात्र कौस्तुभला त्या लोकांनी डांबून ठेवलेला आहे आणि ते पैसे मिळाल्याशिवाय कौस्तुभला सोडणार नाहीत असं म्हणाले. तेव्हा मात्र आता प्राजक्ता विचारते की तू काय बोलतेस, दादा कुठे आहे आणि कोणत्या लोकांबद्दल तू बोलत आहे आणि कोण लोक आहेत ते, काय नक्की काय झालं ते मला सांग. तेव्हा तृप्ती रडतच सगळं काही सांगत असते. तृप्ती म्हणते की प्राजू, मला खूप भीती वाटते ग, मला तुझ्या मदतीची गरज आहे, मला खरंच खूप भीती वाटते. कौस्तुभला जर काही केलं ना त्या लोकांनी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. प्राजक्ता तूच काहीतरी कर आणि कौस्तुभला ह्या संकटातून वाचव. अगं प्राजू, तूच काहीतरी कर आणि तुझ्या भावाला वाचव, प्लीज काहीतरी कर. आणि हे बघ अगं कौस्तुभ, जर आता काही झालं तर काय करायचं, प्लीज तुझ्या भावाला वाच म्हणून आता ही तृप्ती फारच रिक्वेस्ट करत असते. त्यानंतर मात्र आता लगेच इकडे
प्राजक्त विचारते की अगं पण ते लोक कोण आहे. तेव्हा मात्र आता तृप्ती रडायला सुरुवात करते की ते काहीतरी कौतुकचं बरं वाईट करतील जर त्यांना पैसे नाही दिले तर. आता प्राजक्ताला सुद्धा हे सर्व काही ऐकल्यानंतर खूप टेन्शन येते. ती सुद्धा विचारात पडते की नक्की काय झालं असेल, नक्की ते लोक कोण असतील आणि कौतुक दादाचं कोणतं आता म्हणजे ते लोकांनी त्याला का डांबून ठेवले असतील म्हणून ती आता विचारात पडते. आणि तृप्ती मात्र आता खूप रडत आहे. आता प्राजक्ताला खूपच टेन्शन येते म्हणून प्राजक्ता आता धक्क्याने पूर्णपणे गार होते. एकतर तिकडे सूर्यवंशीच्या घरामध्ये घडलेला प्रकार आणि इकडे घरी आल्यानंतर आता कौतुकचं हे रडगाणं. तेव्हा काय करावं तेच काही तिला कळत नसतं. तर शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र सगुण आणि अंबिका इकडे सुलक्षणाच्या जवळ येतात. आरव तेथेच असतो. सगुण म्हणते की मॅडम एक घोळ झालेला आहे. त्यावरती सगुण म्हणते की काय झालं, कोणी नीट व्यवस्थित सांगेल का. त्यावरती सगुण म्हणते अंबिका मॅडम मात्र आलोकच्या रूममध्ये औषध देण्यासाठी गेल्या होत्या परंतु आलोक सर तेथे नाहीत. तेवढ्यात मात्र आता लगेच सुलक्षणाला आणि आरवला धक्काच बसतो. आलोक कुठे गेले असेल. त्यानंतर आता इकडे प्राजक्त ही पैसे द्यायला मात्र तेथे आता आलेली असते जेथे कौतुकला डांबून ठेवलेलं असतं. तेव्हा ते गुंड विचारतात की कोण आहे. तर प्राजक्त म्हणते की मी पैसे द्यायला आले. तेवढ्यात मात्र आता तृप्ती पोलिसांच्या हॉर्नचा आवाज काढते. तेव्हा पोलिसांच्या गाडीचा हॉर्न आवाज ऐकू येत असतो आणि त्याच वेळेस मात्र आता ते गुंड म्हणतात की अरे ही पोलिसांना घेऊन आली आणि आता सगळेजण तेथून पळायला सुरुवात करतात. परंतु आता मात्र हे गुंड ओळखतात की हे यांचं नाटक आहे म्हणून मात्र आता लगेच ते तृप्तीला आणि प्राजक्ताला पकडतात आणि म्हणतात की यांनी आपल्याला फसवलं आणि यांच्याकडे पैसे वगैरे काही नाहीत, ते आपल्याला फसवण्यासाठी आलेले आहेत. आणि तेवढ्यात मात्र आता प्राजक्त ही कौतुकला सोडवते. मित्रांनो आता पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.